जय कांदेस मंडळी, की तुम्ही देखील राहणार की काल रातपासून जो पाऊस सुरू होता आणि त्या पाऊसमुळे जो नदी नालासले जे पाणी होणं, त्या पाणीनं म्हणजे आपलं वडगाव धुळे तालुक्यानं वडगाव गावना लगत एक शेतकरीनी या शेतीमा एक म्हणजे कपास पीक आहे लागवड करत होतो. अगोदरच पाणी नाही होता. जेमतेम त्या शेतकरीनी ठिबक करी आणि ठिबक करी सण जसं पोटनं पोरगाले वाढे लावतात तसं त्यांनी झाड जप आणि ते झाड आता 1-1.5 महिना वेचणीले जी लागतं तेवढा आपण देखू शकतोस की या वावरणाखाली म्हणजे एक नदी एक कनेरी नदी म्हणून दिखी राहिनी आणि ती नदी जो पाणी ऊन अचानक रातले आणि ते पाणी एकदम बाण पोडिसन वावरमा घुसी गे आणि वावरमा घुसताच ते अक्षरशः अख्खा पीकनी नुकसान करता गेलेत. आपल्या सोबत त्या शेतकरी आहेत आणि त्या शेतकरीला विचारूत की नेमकं हाई पाणी कवा येऊन आणि काय किती नुकसान होईनी. तर आपल्या सोबत शेतकरी आहेत. काय सांगतात दादा? रात्रीच कालदी रातल्यास ना पाणीमुळे शेतीनं पूर्णपणे नुकसान होईन. बांध बंदिस्त पुढसनी आज सकाळी 11 वाजता पूर्ण शेतीमा पाणी फिरिसनी पूर्ण शेतीनं नुकसान होईन. तरी शासननी यावर दादा तुम्ही कितलं कितलं एकर पीक लागवड करेल होतं आणि कितला याला खर्च येईल होता आणि नेमका ते प्रशासनकडे तुम्ही काय मागे म्हणजे याला खर्च कितला लागेल होता आणि कितला एकर होती तुम्ही कपाशी? हे क्षेत्र 2 एकर होतं तरी खर्च ₹1,000 खर्च झाला होता. बरोबर. आणि ठिबक वगैरे करलं ठिबक करली होती. आणि आता काय सांगशात तुम्ही प्रशासनाला? शासनाला एकच विनंती आहे की लवकर तात्काळ दखल लिसनी सर्वतोपरी मदत करावी. खरं शेतकरी आपण डायरेक्ट देखील आणू की शेतकरीना वावरमा इसन म्हणजे ते झाले पुढपुगडी कैरी सुद्धा लागी झाले आणि असा शेतकरीने आता इथली जबरदस्त नुकसान देखील आहे की अक्षरशः डोळ्यामा पाणी या करानं. बोली खांदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.